नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पैशांचे आमिष दाखवून घरामध्येच महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकानं अटक केली आहे. तर 2 महिलांची यामधून सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी रात्री 10:15च्या सुमारास आळंदी देवाची येथील चाकण रोडवरील केळगाव या ठिकाणी केली आहे. या प्रकरणी बसवराज सुबण्णा बिरादार वय वर्ष 36, राहणार केळगाव आळंदी, मूळ राहणार राजापूर रोड, गुलबर्गा, कर्नाटक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बसवराज बिरादार हा त्याच्या राहत्या घरामध्ये महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने गुरुवारी रात्री आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करून बसवराज याला अटक करण्यात आली आहे. तसेच 7,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत. खेड तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील कळमोडी धरण परिसरातील घोटवडी येथील 13 वर्षीय विद्यार्थिनीचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मोनिका सुरेश भवारी वय वर्ष 13 असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ही मुलगी स्थानिक भाऊसाहेब राऊत विद्यालयात 8वी मध्ये शिकत होती. सध्या दीपावलीची सुट्टी असल्याने जनावरे चारवयास परसोल खोपेवाडी येथील आपल्या रानात घेऊन गेली होती. सायंकाळी मोनिका घरी आली नाही. तिच्या घरच्यांनी रात्री परिसरात जाऊन तिचा शोध घेतला असता तलावाच्या काठावर चप्पल आणि जर्किंग आढळून आले. त्यानंतर शोध घेऊन तलावातून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. खेड तालुका महसूल प्रशासनाने लाखो अभिलेखांची तपासणी करून कुणबी नोंदी शोध मोहीम हाती घेत जिल्ह्यात सर्वात सरस कामगिरी केली आहे. खेड तालुक्यात महसूल कर्मचाऱ्यांनी 15 दिवसात तब्बल 5,08,703 अभिलेखांची तपासणी केली. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे 39,682 कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तर या सर्व नोंदी शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे कामही सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भेटीमुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. विकास कामासंदर्भात ही भेट होती असे जरी खासदार डॉ. कोल्हे सांगत असले तरी शिरूर लोकसभेवर अजित पवार गटाने सांगितलेला दावा लोकसभा अध्यक्षांकडे केलेल्या याचिकेमध्ये कोल्हेंचे नाव वगळले. यामुळे आगामी नव्या राजकीय समीकरणांचे संकेत मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू तर 1 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक 24 रोजी चाकण आंबेठाण रस्त्यावर घडली होती. या प्रकरणी चाकण पोलिसांनी अपघातानंतर पळून जात असलेला कंटेनर चालक लिंबाची श्रीरंग घणगाव वय वर्ष 43 राहणार परळे याला अटक केली आहे. प्रणव शिवाजी मुळे वय वर्ष 19 राहणार बिरदवडी तालुका खेड असे या घटनेतील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावर सातत्याने प्राणघातक अपघात होत आहेत. या भागातून खूप मोठ्या प्रमाणावर औद्योगिक भागातील वाहतूक होत आहे. आंबेठाण पासून ते चाकण पर्यंत दाट लोकवस्तीच्या भागातून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील 2-3 वर्षात या रस्त्यावर अपघात वाढल्यानं अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले आहेत. मात्र अपघातांची मालिका ही सुरूच आहे. या संपूर्ण रस्त्यावर पदपथ नसल्याने अनेक नागरिक थेट रस्त्यावरून चालतात. त्यामुळे अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. प्रशासन याबाबत डोळेझाक करत असल्याने अनेक निरपराध अपघातांच्या दाढेत येत आहेत. कळमोडी तालुका खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुनीता नामदेव गोपाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली. मावळत्या सरपंच हेमलता बजरंग गोपाळे यांनी ठरलेल्या समझोत्यानुसार सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सरपंचपदी सुनीता नामदेव गोपाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून पुणे नाशिक महामार्गाच्या लगत असलेले सेवा रस्ते मोकळे करण्यात येत आहेत. या भागात सेवा रस्त्यांवर साचणारे पाणी काढून देण्यासाठी सेवा रस्त्यांच्या बाजूने ड्रेनेज लाईन करण्यात येणार असल्याचे महामार्गाचे अधिकारी सांगत आहेत. खेड तालुक्यातील संयुक्त ग्रामपंचायत धुवोली वांजळे गावच्या उपसरपंचपदी मोनिका शरद चठार आणि सरपंचपदी भीमाजी लांघी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. धुवोली वांजळे गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुपे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिनेश नकाजी बुढे यांची बहुमताने निवड झाली. आडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनील तुकाराम कावडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. वाकीच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रिया टोपे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांना मातृशोक झाला आहे.
श्रीमती भागीरथी गुलाबशेठ गोरे वय 72 वर्षे यांचे आज शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. अंत्यविधी रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता श्री चक्रेश्वर मंदिर चाकण येथे होणार आहे. श्रीमती भागीरथी गोरे यांच्या निधनाने संपूर्ण गोरे परिवार व चाकण आणि पंचक्रोशीतून दुःख व्यक्त होत आहे. पावसाळी वातावरण गेले 2 दिवसापासून तयार झाल्याने खेड तालुक्यात सध्या शेतकरी वैरण, चारा झाकण्याच्या आणि भात जोडणीच्या कामांना वेग आलाय. मोशी येथे 2 दिवसीय देशी पशु प्रदर्शन शनिवार दिनांक 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी भरवण्यात आले आहे. पशु प्रदर्शनात देशभरातील विविध राज्यातील देशी म्हैस, गायी आणि बैले घेऊन पशुधन पालक, शेतकरी सहभागी झाले आहेत. खेडमधील अनेक पशुपालक, विशेषतः यामध्ये बैलगाडा मालक, शौकीन येथे हजेरी लावत आहेत. या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर रिंग क्रमांक 1 जवळ आपण उपस्थित राहायचे आहे. त्याच्यामुळे आपल्याला सुवर्णाक्षर पाहायला मिळाला. ते आपले दादा या मैदानात या ठिकाणी आले. चालू आहे तो गट आहे कोणता केला पाहिजे 6 जाती. 26 नोव्हेंबर हा देशभरात संविधान दिन साजरा केला जात असतो. या संविधान दिनानिमित्त खेड पंचायत समितीच्या सभागृहात चला संविधान समजून घेऊया या विषयावर परिसंवाद आयोजन करण्यात आले आहे. या विषयावर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश शिवाजी बेलकर हे मार्गदर्शन करणार आहेत. एसटी महामंडळाच्या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. अनेकदा ग्रामीण भागात फेरीवर गेलेली बस बंद पडण्याच्या घटना वाढल्या असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. कोहिंडे बुद्रुक विद्यालयात संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान प्रतिज्ञा वाचन करण्यात आले. श्री क्षेत्र खरपुडी खुर्द खंडोबा गावाच्या पोलीस पाटीलपदी उमाजी बाळासाहेब माकर यांची निवड झाली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 25 नोव्हेंबर 2023 रोजी कांद्याची 1700 पिशवी आवक होऊन कांद्याला 1500 ते 3500 रुपये एवढा भाव मिळाला. बटाट्याची 3000 पिशवी आवक होऊन बटाट्याला 1000 ते 2000 एवढा भाव मिळाला. लसणाची 60 पिशवी आवक होऊन 9000 ते 15000 रुपये भाव मिळाला असल्याचे बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले. त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चाकण येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात आणि ऐतिहासिक तलावात अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी पाण्याचा तुटवडा शेतकऱ्यांना जाणवल्याने शेतकरी स्वतःहून आता तुषार सिंचन व ठिबक सिंचनाकडे वळत आहेत. बटाटा पीक, कोथिंबीर व अन्य भाज्या वर्गीय तसेच सोयाबीन, मका, ज्वारी या इत्यादी पिकांना देखील तुषार सिंचनाचा खूप फायदा होत आहे. तुषार सिंचन प्रकारात पाण्याची देखील फवारणी होत असल्याने बहुतांश कीड पिकावर होत नाही व धुके व रोगराई धुवून जाते. शासन यासाठी अर्थसहाय्य देखील करते. त्यामुळे तुषार सिंचन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत आहे. कमीत कमी आपले पाणी 40 ते 45% पाण्याची आपली बचत होती मिनी स्प्रिंकलर. पीक कसं काय त्याच्यात? पीक त्याच्यापेक्षा इल्ड आपलं ह्याच्यापेक्षा म्हणजे जे पाट पाण्यानं आपण जे पाण्याचा प्रयोग करतो त्याच्यापेक्षा जर आपण मिनी स्प्रिंकलर हा प्रयोग केला तर आपल्या उत्पादनात पहिल्या पाट पाण्यापेक्षा कमीत कमी 10 ते 20% उत्पादनात वाढ होती मिनी स्प्रिंकलर. तू तुझ्या पत्नीला घटस्फोट दे अशी वारंवार धमकी देत एकाच्या अंगावर मोटार कार घालून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना चाकणजवळील नाणेकरवाडी येथे घडली. या प्रकरणी एका 34 वर्षीय युवकाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार चाकण पोलिसात सिद्धेश्वर नाणेकर राहणार नाणेकरवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील तक्रारदार आपल्या घराकडे दुचाकीवरून जात असताना एका 4चाकी मोटारीने त्यांचा पाठलाग केला. गावातील विठ्ठल मंदिराच्या जवळ दुचाकीला ओव्हरटेक करून पुन्हा युटर्न घेत दुचाकीवरील तक्रारदार यांच्या अंगावर मोटार घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यातील तक्रारदार या घटनेत जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचे देखील नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी चाकण पोलिसांनी सिद्धेश्वर नाणेकर यास अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
राणूबाई मळा भागातून चाकणकडे येण्यासाठी अनेकदा पुणे नाशिक महामार्ग ओलांडून ये-जा करावी लागते। त्यामुळे वाघे वस्ती भागात असलेल्या ओढ्याच्या पुलाखालून पादचारी आणि दुचाकीस्वारांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी चाकण पालिकेकडे होत आहे। यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाची ना हरकत गरजेची आहे। त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या समवेत या भागाची पाहणी केली। याबाबत महामार्गाचे अधिकारी आणि भुयारी मार्ग करण्याची मागणी करणारे पदाधिकारी यांनी काय सांगितलं पाहूया। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया कडून PI वार्ड म्हणून आहे त्याच्यामध्ये प्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये आज बऱ्याचशा काल परवा चाकणचे जे काही ग्रामस्थ आहेत सगळे ते आले होते। त्याच्यामध्ये त्यांनी एक दोन विषय सांगितले होते। त्यापैकी एक विषय होता की एक छोटा टेम्पररी जो पादचारी मार्ग जो असतो तो करून घेण्यासाठी तेच आज आम्ही पाहिलेलं आहे। त्या संदर्भात जे काही प्रोसेस असेल ती महानगरपालिकेकडून वगैरे आल्यानंतर आम्ही ती प्रोसेस करून टाकतो। आज चाकण नगर परिषद हद्दीतील रानबाईच्या मळ्याकडे वाघे वस्तीतून जाणारा जो रस्ता आहे तो ते ब्रिज आहे, तो ब्रिज आपण पादचारी मार्गासाठी करावा म्हणून आपण 2 महिन्यापूर्वी नगर परिषदला आपण एक पत्र दिलं होतं ग्रामस्थांच्या वतीनं। तर त्यावेळेस नगर परिषदेने सांगितलं होतं की आपण करू। त्याच्यावर 15 लाख रुपये त्यांनी टाकलेत, परंतु 15 लाख रुपये जर अधिकचा खर्च आला तर ते बी करू म्हणले। परंतु जे राष्ट्रीय महामार्ग आहे ज्यांच्याकडे हा रस्ता आहे त्या रस्त्याचे मूळ अधिकारी आपले कदम साहेबांच्याकडे आम्ही आमचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही भेटलो होतो। तर त्यावेळेस साहेबांनी लगेच सांगितले की तुमचं 2 दिवसात आमचे दिलीप शिंदे साहेब आहेत हे येतील तुमच्याकडे, ते पुलाची पाहणी करतील आणि पाहून झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आम्हाला ते नगर परिषदेचं पत्र येईल पत्र आणि तुमचं एक पत्र आलं की आम्ही तुम्हाला त्याच्याबाबत NOC देऊ आणि हे कामाचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि रानबाईचा मळा आणि ग्रामस्थांना जो अपघात होतो या रस्त्यावर तो अपघाताचं प्रमाण कमी होऊन जाईल आणि पादचारी मार्ग हा खुला होऊन जाईल। या पुणे नाशिक हायवेचे समन्वयक आमचे सहकारी दिलीपराव मेदगे यांच्या माध्यमातून सुद्धा हे आम्ही साहेबांबरोबर मीटिंग करू शकलो आणि त्यांचंही मोठं योगदान आणि सहभाग आहे आम्हाला। नॅशनल हायवेने वारंवार आपण बघतो चाकण विकास मंच असेल किंवा सर्वपक्षीय वारंवार चाकणच्या वाहतूक कुंडीवरही बोलत असतात। हा जुना रस्ता आहे, येथील दावडमळ्यातील धाडगे असतील, आमचे शहराध्यक्ष गायकवाड असतील किंवा कुमार शेठ असतील यांनी वारंवार सांगितले की हे जे काय अंडरपास आहे किंवा काय आहे यामध्ये जी लहान ट्रॅफिक आहे आपली 2 व्हीलर असेल किंवा बारक्या कार असतील या पास झाल्या पाहिजे। आणि यासाठी आता नगरपालिकेच्या सीओना आम्ही जेव्हा विचारलं की नक्की बाबा हे काय तुम्ही करणार आहे तर ते म्हणले NOC लागती, आपल्याला इलेक्ट्रिफिकेशन करावं लागणार आहे। इथं आता कटिंग फिलिंग परत रिटेनिंग वॉल यासाठी अंदाजे ते म्हणले 70-80 लाख रुपये खर्च होणार आहे सगळ्या इलेक्ट्रिफिकेशनला। आणि आपण नुसतं 2 व्हीलर पास करून नाही जमणार तर आपल्याला लहान ज्या कार आहेत त्या पण इथून पास झाल्या पाहिजे। त्या पद्धतीने हे नियोजन करावं आणि NHI-ने खरंच चाकण विभागाकडे खूप दुर्लक्ष केले, लोकांची प्रचंड नाराजी। आता हे काम तरी NHI NOC तातडीने नगरपालिकेला देईल आणि नगरपालिकेने तातडीने 1 कोटी टाकावे। तसंच आपले जे उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलांच्या तिथेही गटर सगळे जाम आहेत, सर्व्हिस रोडची पण बदतर हालत झालेली आहे आणि बाकीच्याही गोष्टी आहेत की जे काय आपल्या इथं चौकांमध्ये हायमास्ट दिवे असतील ते सातत्याने लावले की पडतात। तर त्याबाबत एकंदर त्यांनी सगळं नीट नियोजन करावं। आणि चाकण पोलिसांनी एकदा संयुक्त मीटिंग घेतलेली होती, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बालाजीनगर ते एकतानगर पर्यंत मध्ये डिवायडरला त्यांनी लोखंडी बॅरिकेटिंग केलं पाहिजे जेणेकरून अपघात टळतील। तर त्या गोष्टी त्यांनी कराव्या आणि एक वरून जो आपला फुटपाथ असतो लोकांना जायला तर तो एक करावा आणि बाकीच्या ज्या काही नियोजन असेल CCTV असतील बाकीच्या गोष्टी या सगळ्या NHI-ने कराव्या। त्यांना जर करता येत नसेल, केंद्र सरकारकडे पैसे नसतील तर त्यांनी आमच्या नगरपालिकेला NOC द्यावी आणि नगरपालिकेकडून ते मग आमचे गावकरी करून घेणार आहेत। तर ह्या गोष्टींना आता गती येईल अशी अपेक्षा आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 25 नोव्हेंबर 2023 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी भाजीपाला असेल फळभाज्या असेल याची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे, परंतु बाजारात गिऱ्हाईक कमी असल्यामुळे मालाला उठाव कमी आहे, त्यामुळे बरेच प्रमाणात काही माल शिल्लक आहे। आज रोजी कोबीचे भाव 4 ते 6 रुपये किलो आहे, फुलावर सुद्धा 7 ते 10 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे वांगे असेल वांगी सुद्धा 8 ते 10 रुपये किलो आहे, तांबाटी 25 ते 32 रुपयेपर्यंत किलो आहे, कारली 20 ते 22 रुपये किलो आहे, गवार सुद्धा 40 ते 60 रुपये किलो आहे, दुधी भोपळा 10 ते 12 रुपये किलो आहे, शेवगा 60 ते 70 रुपये किलो आहे, मिरची सुद्धा 25 ते 35 रुपये किलो आहे, दोडका सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे, शिमला मिरची सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे, वालवर सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे, राजमा
70 ते 80 रुपये किलो आहे. चवळी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडली 10 ते 15 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 40 ते 50 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे. गाजर 10 ते 15 रुपये किलो आहे. घोसाळे सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा सुद्धा 10 ते 12 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव अतिशय कमी झालेले आहे. वाटाण्याचे 26 ते 30 रुपये असे वाटाण्याचे भाव आहे. काकडी सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. तूर सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. फळभाज्यांची अशी स्थिती आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्याचे सुद्धा भाव गडगडलेले आहेत. पालेभाज्या मेथी असेल, मेथी सुद्धा 5 ते 7 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 8 ते 9 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 4 ते 6 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक गावातील जीवन बळवंत टोपे यांना वसंत सोशल फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने राज्यस्तरीय क्रांतीवीर वसंतराव नाईक पुरस्कार प्रदान करण्यात आला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.